दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात कारवाईसाठी निवेदन. अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन विरोधात कारवाई करावी तसेच मृतक सोनाली भिसे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुणे येथे मोनाली सुशांत भिसे यांना प्रसूती वेदना होत असताना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने आधी 10 लाख रुपये जमा करायला सांगितले. घरच्यांनी 3 लाख रुपये जमा करण्याची तयारीही दर्शवली तरी प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे महिलेला आपले प्राण गमवावे लागले. सदर महिलेने या प्रक्रियेत जुळ्या मुलींना सुद्धा जन्म दिला, परंतु आज त्या पोरक्या झाल्या आहेत. या घटनेनंतर राज्यात सर्वत्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात विरोधात विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून आंदोलन होत आहे. अण्णाभाऊ साठे फोरमचे प्रदेश कार्याध्यक्ष सोपान पाटील यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वात आज 7 एप्रिलला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंगलाताई निकाळजे, जिल्हाध्यक्ष ओम नाटेकर, बुलढाणा तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड, जिल्हा सचिव रामा जाधव, सुधाकर सुरडकर, शहर प्रमुख विक्की आव्हाड, विलास सोनवणे यांच्यासह इतर उपस्थित होते. 2 तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय या ठिकाणी जो एक प्रकार एका महिलेसंदर्भामध्ये घडला, त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन आताच दिलेलं आहे आणि आम्ही आता बाहेर येत आहोत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे नावाची एक महिला आपल्या बाळंतपणासाठी गेली असताना त्या ठिकाणी तिला 10 लाख रुपयाची मागणी करण्यात आली. संबंधित कुटुंबाने 3 लाख रुपये देण्याची तयारीसुद्धा दर्शवली तरी प्रशासनाने त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गंभीर दखल न घेता त्या महिलेला वाऱ्यावर सोडून दिले आणि त्यामध्ये त्या महिलेचे प्राण गमवावे लागले. त्या महिलेने 2 जुळ्या मुलींना जन्मसुद्धा दिला, परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं ज्या रुग्णालयाला 1 रुपया किमतीवरती भाडेतत्वावरची जमीन दिलेली आहे, सर्व सुविधा महाराष्ट्र शासनाच्या घेत असताना एखाद्या गरीब कुटुंबावरती अशा प्रकारचा जो विषय होतो त्या ठिकाणी हे जर प्रशासन गांभीर्याने घेत नसेल तर त्या प्रसंगी शासनानं या सर्व सोयी सुविधा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या काढून घ्याव्या